मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. मी रॅन्डम सुरुवात करते ब्लॉगची अशी म्हटलं जरा फेरफटका मारून येऊ आपल्या इंडियामध्ये. गणपती बाप्पा पण येणार आहेत, तर म्हटलं कुठे कुठे काय काय तयारी झालेली आहे कार्यशाळांमध्ये, तर ते मला बघायचं होतं. मी घरातून निघतेय, चला तुम्ही पण माझ्यासोबत. इथे हे ऋग्वेद आर्ट्स म्हणून आहे, तर ह्यांचं ना तिकडे मंगलमूर्ती हॉस्पिटल सह्याद्रीच्या इथे पण आहे कार्यशाळा, आणि ही नवीन त्यांनी सुरू केली आहे. तर आपण आतमध्ये जाऊयात. पण आधी मी तुम्हाला सांगते कसं यायचंय. तिथे चारकोप वरून तुम्ही इथे येऊ शकता, आणि इथे युनायटेड हॉस्पिटल म्हणून समोरच आहे. तर किती छान बाप्पाच्या मूर्त्या आहेत बघा ह्यांच्याकडे. वर पण आहे सुंदर. हा त्यांचा पत्ता आहे खाली. जर तुम्हाला इथे येऊन गणपतीच्या मूर्त्या बघायच्या असतील तर तुम्ही नक्की येऊ शकता. आता आपण आतमध्ये जाऊया. तर आपण आलोय आता आतमध्ये, आणि इथे ना ताई मूर्तीला सजवण्याचं काम करतेय. तर बघूयात आपण. कधीपासून सुरुवात केली आहे तुम्ही ही? म्हणजे आता किती दिवस झाले आहेत, महिने झालेत हे तुम्ही सुरू केलंय? अच्छा, ओके. फेब्रुवारी पासून ताई म्हणते चालू केलंय. हे बघा इथे बाप्पाचे काय सुंदर सुंदर मूर्ती आहेत. हा तर किती क्यूट वाटतोय. ही पण बघा सुंदर आहे. मंडळी ही मूर्ती तर मला विशेष आवडली आहे. ह्याच्यावरचं बाप्पाचा मुकुट किती छान त्यांनी तयार केलंय बघा ना. असे ते काय म्हणतात त्याला, हिरे खडे जे काय म्हणत असतील ते, त्याच्याने किती सुंदर बनवली आहे ही. आणि बाप्पाचं खालचं जे धोतर आहे त्याचा रंग पण किती युनिक केलाय त्यांनी. वाव, हा पण किती सुंदर आहे बघ. आणि इथे पण आहेत असे गोड गोंडस बाप्पा. हा पण बघा किती क्यूट आहे. मस्तच आहे. आणि हा पण जेवढे बाप्पा ना, मला तर विशेष तुम्हाला सांगते, मला जेवढ्या बाप्पांची साईज ना लहान असते, ते असे छोटेसे असते, ते क्यूट वाटतात, मला खूप आवडतात. हा पण किती सुंदर आहे. आणि ह्याचा पण रंग तुम्ही बघा किती वेगळाच केलेला आहे. आणि हा पण पहा, मस्त आहे ना. छानच आहे अगदी. हे बघा मस्त आहे. मस्त आहे ना. कलर किती वेगळा केलाय ना या बाप्पाला. आणि हा पण बघा, हा पण छान आहे. आणि हा पुढचा तर एकदमच मस्त आहे ना. आणि ना ह्यांची ही जी कार्यशाळा आहे ना, ही किती मोठी आहे बघू शकता तुम्ही. खूप मोठी आहे ही. इथून अशी इथपर्यंत आहे, आणि खूप बाप्पा आहे. थोडस पुढे जाऊन बघूया. हा पण बघू, हा बाप्पा पण छान आहे. सगळेच क्यूट आहे. म्हणजे आजचा दिवस चांगला आहे, आपल्याला बघायला पण मिळतंय की ते कसं गणपतीला रंगवतात, कसा कलर करतात वगैरे. हे बघा.
आता ना तिकडे ऋग्वेद आर्ट्स मध्ये गेलेले, तिथून मी आता आलेली आहे कृष्ण पिंगाक्ष आर्ट्स मध्ये. ते पण समोरच आहे, अगदी लांब नाहीये फार, तुम्ही चालत येऊ शकता. तर ह्यांची पण कार्यशाळा इकडेच आहे. तर मी आज विचारून आली व्हिडिओ करू शकते का, तर आपण आतमध्ये जाऊन गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघूयात आणि सगळी माहिती घेऊया. कृष्ण पिंगाक्ष आर्ट्स म्हणून आहे. तर आपण आता इथे जाऊयात आतमध्ये. बाप्पाच्या या मूर्ती तुम्हाला दिसत आहेत त्या डिटेलमध्ये बघूयात. इथे आल्या आल्याच ही बाप्पाची किती गोड मूर्ती दिसतीये बघा ना, मला खूप आवडली आहे ही अशी उभी आहे. यांचं काम चालू आहे अजून, पण खूपच क्यूट वाटते. आणि ना हे त्यांचं कार्ड आहे, नंबर आहे इथे. आणि या छोट्या छोट्या ज्या मूर्त्या आहेत बाप्पाच्या, किती क्यूट आहेत बघा. आणि प्रत्येक मूर्ती किती वेगळी आहे. हे बघा, हे असे गोड लहान बाळाच्या रूपातले बाप्पा आहेत. किती मस्त आहे ना, छान. आणि हा बाप्पा बघा, आणि हा क्यूट आहे, खूपच छोटा आहे. असे क्यूट आहे इथे, बघू शकता. तुमचं आधी मला नाव सांगा आणि हे सांगा की तुम्ही कधीपासून स्टार्टिंग म्हणजे तुमचं सुरू होतं पेंट करणं, बुकिंग वगैरे सगळं सगळं सांगा मला. तर नमस्कार, माझं नाव निशांत राणे आहे. आपलं श्री कृष्ण पिंगाक्ष आर्ट्स म्हणून आपलं वर्कशॉपचं नाव आहे. मोस्टली आपलं जून जुलैपर्यंत बुकिंग स्टार्ट होतात. मूर्त्या बऱ्यापैकी आपल्या इथे आहेत. पीओपीच्या मातीच्या असं डिवायडेशनमध्ये आहे. ओके, म्हणजे कोणाला पीओपी मध्ये जर हवं असेल किंवा मातीमध्ये हवं असेल तर आपल्या इथे भरपूर व्हरायटी आणि भरपूर ऑप्शन्स आहेत. अच्छा, बुकिंगचं असे काही लिमिट नाही आहे, बट जेवढं तुम्ही लवकर आहे तेवढं तुम्हाला जास्त ऑप्शन्स भेटतात. बुकिंग जून पासून किंवा मिड मे पासून पण चालू होते कधी कधी, जसं गणपती पुढे मागे होते त्या हिशोबाने. अच्छा. बरं मला तुम्ही हे सांगू शकता का की अगदी छोट्यातली छोटी मूर्ती आणि एकदम मोठ्यातली मोठी काय तुमच्याकडे प्राइस रेंज आहे? हा. तर आपल्या इथे छोट्यात छोटी मूर्ती जी असेल त्याची प्राइसिंग स्टार्ट होते 2,500 ओके, आणि मोठ्यात मोठी जशी ऑर्डर असेल आपण कस्टमाइज मूर्त्या पण बनवतो मंडळासाठी. ओके. 10 फूट 12 फूट 15 फूट पण. अच्छा, फक्त ते आपला अपोजिटला आहे कारखाना, आपण तिथे बनवतो. अच्छा. आणि हा घरगुती मूर्त्यांचा कारखाना आहे. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. चला आपण आता स्वतः बघूयात की काय काय त्यांनी मूर्त्या इथे घडवलेल्या आहेत त्या. वाव, ही कृष्ण रूपातली मूर्ती पण किती क्यूट आहे बघा, मस्त आहे ना, छानच आहे. एक विठ्ठलाच्या रूपातली पण आहे. आणि हा पण दोन किती सुरेख वाटत. कृष्ण पिंगाक्ष आर्ट्स जे आहे
तिथून मी थोडीशी माहिती घेतली आणि मी आता निघाली आहे चारकोप मार्केटच्या इथे. आणि मला ना जरा खूप दिवसांपासून कलर करण्याची इच्छा होती, तर मी कलरिंग बुक बघायला तिकडे चालले आहे. तर एखादा दुकान असेल तर तिकडे आपण बघूया आपल्याला मिळतंय का. ऍक्च्युली मला मंडाला आर्ट जे आहे ना त्याची बुक हवी आहे. मंडळी आता मी ना इथे पुढे चारकोप मार्केटमध्ये कार्यशाळा आहे श्री सिद्धिविनायक आर्ट म्हणून. तर इथे आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया ह्यांच्याकडे कुठल्या कुठल्या मूर्त्या आहेत. इको फ्रेंडली आणि पीओपी दोन्ही मिळतात हे तर मला कळलंय, पण कशा प्रकारच्या आहेत ते आपण प्रत्यक्षात बघूया. चल, इथे चारकोप मार्केटमध्ये सबवे किंवा मॅगडी वगैरे हे जे आहे ना हे लोकेशन आहे त्याच्या अपोजिट साईडलाच आहे यांची ही कार्यशाळा. आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूयात. मला आधी तुमचं नाव सांगा. तुम्ही माझं नाव नितीन बांजल आहे. अच्छा. आमच्या फॉर्मचं नाव आहे श्री सिद्धिविनायक आर्ट चारकोप. ओके. आणि तुम्ही म्हणजे तुमच्याकडे कुठल्या कुठल्या मूर्त्या आहेत? पण आमच्याकडे ना मॅक्झिमम शाडू मातीच्या मूर्त्या आहेत इको ओके. फ्रेंडली. त्याचबरोबर काही पीओपीच्या मूर्त्या आहेत, कारण अजूनपर्यंत बरेच कस्टमर अजून कन्वर्ट झालेले आहेत पीओपी शाडू मातीमध्ये. हा, परंतु जवळ 70% लोकांना आम्ही कन्वर्ट केलं शाडू मातीमध्ये. ओके. पर्यावरणाचं लक्षात ठेवता आम्ही ते केलेलं आहे. अच्छा. आणि तुमच्याकडे एकदम छोट्यातली छोटी मूर्ती बाप्पाची किती पासून 6 इंचापासून आमच्याकडे 2.5 फुटापर्यंत मूर्त्या मिळतात. अच्छा, ओके. तर ह्यांच्याकडे ना आतमध्ये पण काम चाललंय, तर आपण बघूया. ठीक आहे, चालेल. इथे बघू शकता तुम्ही ते गणपती आपल्याला सजवण्याचं काम चाललेलं आहे. हे बघा. आणि इथे ना हा पण बाप्पा बघा, माझा रंग थोडासा वेगळा आहे. आणि इथे पण बाप्पाच्या छान अशा मूर्त्या आहेत. वाव. हा बघा ना, हा किती क्यूट आहे, सुंदर. आणि इथे पण तुम्ही बघू शकता, पण मस्त आहे. इको फ्रेंडली मूर्त्या आहेत. अच्छा. हे आमच्याकडे मूर्त्यांवर माणिक मोत्यांचं आपण डायमंड ज्वेलरीचे हा. काम करतो ते उत्तम प्रकारे करून मिळतं. ओके. त्याचबरोबर आमच्याकडे स्पेशालिटी आहे आय लॅशेसची. अच्छा. त्यासाठी लोक लांबून लांबून इकडे येतात. इथून आमच्याकडे मूर्त्या घेऊन देश परदेशात पण लोक घेऊन जातात. तर ओके. त्यांना खूप आवडतं. ते काम चालू होणार आहे ते. अच्छा. हा, त्याचबरोबर धोतर फेटाचे काम देखील उत्तमरित्या केलं जातं. तुम्हाला उतरण्यामध्ये पायऱ्या मिळेल समोरच. ओके. काही लोकं हा, आहेत अजून हे इकडे बघा. पाहते. पण मस्त आहे ते. हे काय नीट आहे का? तुमचं काम चालू आहे. आमचे घरचेच कारागीर आहेत. अच्छा. त्यांना खूप आवड आहे घरचं काम काम. करून, बाहेर ऑफिसला काम करून इथे अच्छा. येऊन काम करतात उशिरापर्यंत. ओके. हे हा एकदमच छोट्यातल्या छोट्या मूर्त्या आहेत. हो. ह्या पण मस्त आहे. ही पण cute आहे. अजून बऱ्याच मूर्त्या यायच्या शिल्लक आहेत. ज्या अच्छा, अर्ध्याच मूर्त्या हा. आहेत. त्या सर्व एका वेळी आणता येत नाहीत ना. हा, बरोबर. अजून पुढच्या वीक मध्ये येतील. अच्छा, ठीक आहे, चालेल. आता बघा ही धोतर फेटाची सजवून ठेवलेली आहे. आता आपण व्हेरिएशन दिलेलं आहे कपड्यांचं, म्हणजे एक वेगळेपणा येतो. हो. अजून ज्वेलरी करायचं काम बाकी आहे. ओके. डोळ्याच्या पापण्या लावायचं काम बाकी आहे. हा एक 3 रंगामध्ये काम सजवून ठेवलं आहे. याच्यामध्ये आपल्याला बरेच ऑप्शन्स अवेलेबल असतात. अच्छा. वेगवेगळ्या रंगाचे जसं कपडे कोणाला आपण पाहिजे वापरू असेल शकतो. तसं हो. पण करून देता का? त्या एखाद्याला कपड्याचा रंग वेगळा पाहिजे तर हा. आपण त्याप्रमाणे सिलेक्ट करून तो वापरू शकतो. ओके. एक आले गोल्डन केले बघा इथे. अच्छा. हा, है ना? हो, तर जसं पण छान आहे. रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे आपण ते सजवून देतो. सुंदर आहे. ठीक आहे. हो. यामध्ये अजून पापण्यांचं काम शिल्लक आहे. अच्छा. एक केल्यानंतर मोठीमध्ये जिवंतपणा येतो. हा, तो पाहणारे बरोबर. लोक इकडे येतात खास करून. ओके, ठीक आहे. चालेल, मी पण येईन बघायला. या, नक्की या. कॉल करून. चालेल, थँक्यू. तर ना हे चारकोप मार्केट मधलं दुकान आहे. इथे समोरच हे बघा, इथे हे असं कृष्णा फास्ट फूड म्हणून पण आहे, त्याच्या समोरच आहे. हे असे 4 रस्ते जातात. तर मला तेच मंडाला आर्टचं यांच्याकडे बुक आहे का ते मला विचारायचं होतं. जरा बघ मंडळी त्यांना विचारलंय. हे असे 3 वेगळ्या प्रकारचे आहेत. कुठली घेऊ पण आता हे कळणार कसं. अच्छा, ॲनिमल. याच्यात मंडला
चे डिझाईन्स आहेत, ह्याच्यात ॲनिमल्स आणि बर्ड्सचे आहेत आणि हे सगळं असं मिक्स आहे. ओके, तर कुठलं घेऊ मी? आणि कितीची आहे ही? 250. हे ना ॲमेझॉनवर पण होतं, तर मी विचार केला प्रत्यक्षात जाऊनच विकत घे. तर आता जस्ट मी घरी आले आहे आणि म्हटलं व्हिडिओ एंडच केला नाही आपण. तर व्हिडिओ एंड करायच्या आधी मला हे सांगायचं होतं की हा व्हिडिओ मी असा रॅन्डम घरातनं निघाले आणि शूट करायचा विचार केला. म्हटलं बघूयात तरी की कुठवर कार्यशाळांमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तींचं काम आलं, म्हणजे आलेलं आहे कुठवर, ते बघायचं होतं मला. म्हणून मग मी विचार केला की आपण जरा बघून येऊ चारकोपमध्ये कुठे कुठे काय काय आहे. तर बऱ्यापैकी मला 2-3 ठिकाणी चांगली माहिती मिळाली. आय होप सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आणि हो, व्हिडिओ एंड करायच्या आधी मंडला बुक ती घेतली होती कलर करण्यासाठी, तर ती तुम्हाला दाखवते. त्याच्यासोबत ना ते काही पेन पण घेतली आहे कलरवाले, तर तेही दाखवते तुम्हाला. तर हे बघा, ही ती बुक आहे मंडला मुवमेंट्स म्हणून, आणि हे पेन्स आहेत फाईन रायटरवाले. तर हे 100 रुपयाचं पॅकेट आहे आणि ही जी मंडला बुक आहे ती 250ची आहे. तर 350 झाले याचे आणि मी ही घेतली आणि तुम्हाला उघडून दाखवते. सॉरी, हे बघा, हे असं आहे. एखाद दुसरं करेन ना तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन, त्याचा वेगळा व्हिडिओ करेन. जस्ट टाइमपाससाठी घेतलंय. पुढे थोडं कठीण वाटतंय मला, सुरुवातीचे काही मध्ये मध्ये जरा सोपे वाटतंय. तर बघू आता मी करायला घेईन. तर ते जे काका होते ना, त्यांच्याकडे आपण त्यांच्या कार्यशाळेमध्ये चारकोपमधल्या आता व्हिडिओ करून आलो. तर ते इतके चांगले होते की त्याने मला खूप छान माहिती दिली आणि ते खरंच स्वतःहून खूप बोलत होते. अशी माणसं मला खरंच खूप आवडतात की स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतात त्यांच्या कामाबद्दल सांगायला. तर त्यांनी मला खूप छान माहिती सांगितली आणि त्यांनी मला ना मोबाईलमध्ये काही व्हिडिओज दाखवले बाप्पाच्या इतर मूर्तींचे त्यांच्या इकडच्या. त्यात ना बाप्पाला त्यांनी असं जिवंतपणा यावा डोळे बघून, तर ते ना आय लॅशेस लावतात असं त्यांनी मला सांगितलं. तर ते मला म्हणाले की ते काम पण ते लवकरच सुरू करणार आहे. त्यांनी मला त्यांचा नंबर दिलाय. तर येत्या काही दिवसात आपण ते सुद्धा बघायला जाणार आहोत. तर या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण अशाच एका छान व्हिडिओमध्ये भेटूयात. चला, काळजी घ्या. बाय बाय.